आयुष्यामध्ये प्रत्येक माणूस जे आहे की नाही टेन्शनमध्ये पण तेवढाच आहे आणि दुःखी पण तेवढाच आहे. पण दुःखी कशामुळं ते तुम्हाला सांगते. कारण त्याच्यापाशी असतंय भरपूर, देवानं त्यालाही कोणत्याही गोष्टीची कमी केलेली नसती. पण एवढंच फरक राहते की ते त्याच्या ताटातलं अन्न बघत नाही, तर लोकांच्या ताटामध्ये काय आहे त्याच्याकडे त्याचं लक्ष जास्त असते. त्याच्यामुळं जे त्याला जे देवाने दिलेलं आहे आणि त्याच्या ताटामध्ये जे ना ते पण भरपूर असते, पण त्याच्याकडे त्याचं लक्ष नसते, म्हणून ते दुःखी असतो. पण मी एवढं सांगते की आपल्यापेक्षा वरची माणसं बघण्यापेक्षा, आपल्यापेक्षा जास्त पैसेवाले लोक बघण्यापेक्षा, त्यांचा विचार करण्यापेक्षा आपण आपल्या खालच्या दर्जाचे लोक बघावं की जे रोजचं जे आहे की नाही 2 टाईम कष्ट करून संध्याकाळी जे ना त्यांना भाकर भेटणं देखील मुश्किल असते. ते लोक किती सुखी आहेत आणि ते लोक किती खुश राहतात. कारण उद्याचं टेन्शन नसते ना, येणाऱ्या दिवसाचं त्यांना टेन्शन नसते. पण आपल्यापाशी सगळं असूनही आपण दुःखी आहोत. कारण की नाही आपण जे देवाने दिले त्याच्यामध्ये सुख मानत नाहीत, तर लोकांचं सुख बघून टेन्शन घेतो आणि जळतो. मोठे माणसं बघण्यापेक्षा आपल्या खालच्या दर्जाची माणसं बघा, ज्यांना हात नाहीत पाय नाहीत, ते कसं जगत असते. देवानं तर आपल्याला 2 हात पाय सगळं भरपूर दिले, आणि ह्याचा जे ना चांगला उपयोग करा आणि लोकांचा बी ना चांगला विचार करा. त्याच्यामुळे जे आपल्यापाशी आहे ना ह्याच्यामध्ये सुखी राहायला शिका. सुख जे आहे ना हिंडल्यानं फिरल्यानं पैशामध्ये भेटत नाही, तर आपल्यापाशी जी चटणी भाकर आहे ना, मानलं तर सुख त्याच्यामध्ये आहे, आणि नाही मानलं ना तर काचेच्या बंगल्यामध्ये पण झोपला तरी तुम्हाला झोप येणार नाही. गोष्ट खरी की खोटी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा.